योगा आणि खेळ आपण आता पुढे जाऊया. आता योगामुळे खालील बाबतीमध्ये सुधारणा घडवून येतात. कुठल्या बघूया, तर डीप कनेक्टिव्ह टिश्यू जे असतात, तर ते त्याला बळकट, आपण हे काल नव्हतं केलं ना आपण मागे. डीप कनेक्टिव्ह टिश्यूंना बळकट केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की खेळताना ज्या काही इजा होतात, खेळताना किंवा प्रॅक्टिस करताना सुद्धा, तर त्या इजा टाळता येतात किंवा कमीत कमी होतात. शरीराला संपूर्ण लवचिकता येते, फ्लेक्झिबिलिटी मिळते. नंतर गती आणि गतिशीलता म्हणजे मोबिलिटीची जी पातळी असते एखाद्या खेळ खेळताना जी आपल्याला मोशन लागते, तर ती आणि टिकवून ठेवणं ह्या सगळे जी तुमची त्याची जी पातळी आहे तर ती तुमची वाढते. फिजिकल बॅलन्स सुधारतं, म्हणजे शारीरिक संतुलन आहे तर ते त्याच्यात सुधारणा होते. प्रत्येक क्षणी क्रिया करताना संतुलन राखलं जातं. म्हणजे काय की आपण ज्या वेळेला आपण फिजिकल बॅलन्स म्हटल्यावरती आपलं सगळंच होतं. पायापासून डोक्यापर्यंत तुम्ही उभे आहात, तुम्ही चालता आहात, खेळ खेळता आहात किंवा कुठलीही जी क्रिया केली जाते त्या प्रत्येक क्रियेमध्ये संतुलन राखलं जातं. पडणं म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा खेळाडू खाली पडतो तर त्याच्यापासून त्याला म्हणजे ते टाळता येतं किंवा त्या पडल्यानंतर बरं होण्याची जी क्षमता असते तर ती अधिक प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं आणि चपळपणा येतो स्पोर्ट्स योगामुळे. स्पोर्ट्स खेळताना ज्याची अत्यंत आवश्यकता असते. रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणात सुधारतं आणि चांगल्या आरोग्यासाठी अंतर्गत अवयव आणि ग्रंथींना मसाज करतो. म्हणजे आपण जर कुठल्याही योगामुळे काय होतं तर रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणात होतं. आतले जे काही शरीरांतर्गत अवयव आहेत आणि ज्या काही अंतःस्रावी ग्रंथी आहेत तर त्यांना आपण म्हणूया मृदू मर्दन होतं. योगिक श्वसनामुळे जीवनशक्ती आपली जी आहे, जी कार्य करण्याची शक्ती आहे ती वाढते. योगिक श्वसनामुळे आपल्या शरीरातील लिम्फ जो काही द्रव आहे तर तो फिरण्याची जी त्याची क्षमता आहे ती 15% तो जास्त फिरतो आणि आपलं डिटॉक्सिफिकेशन घडून आणतं. म्हणजे जे शरीरामध्ये ज्या काही हालचाली केल्यानंतर किंवा क्रिया केल्यानंतर जे काही टॉक्सिन नको असलेले पदार्थ तयार होतात तर ते या ते वाहून नेण्याचं काम आहे, तर ते जास्त चांगल्या प्रकारे होतं. थकवा दूर करून पुनर्प्राप्ती वेगवान करण्यासाठी, म्हणजे थकवा दूर करून पुन्हा तुम्हाला ताजंतवानं करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. संवेदी तीक्ष्णता म्हणजे सेन्सरी ऍक्टिव्हिटी, मानसिक लक्ष म्हणजे मेंटल फोकस आपण म्हणतो ते, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, मानसिक स्पष्टता, मेंटल क्लॅरिटी, इच्छाशक्ती, विल पॉवर, दृढ निश्चय, डिटर्मिनेशन वाढवतो. म्हणजे ह्या सगळ्या मनाच्या ज्या काही शक्ती आहेत त्या सगळ्या वाढवण्याचं काम, म्हणजे नुसतं शरीर नाही तर मनाच्या शक्ती सुद्धा वाढवण्याचं काम होतं. नंतर स्पर्धापूर्व चिंता, प्री कॉम्पिटिशन अँझायटी, कुठलीही स्पर्धा खेळ होण्याच्या आधी एक वेगळ्या प्रकारचा तणाव असतो. कसं होईल, काय होईल, छातीत धडधडत असतं किंवा आपण आपल्याला जेवढं येतंय ते आपलं 100% आपण देऊ शकू की नाही. आयत्या वेळेला प्रत्येक खेळाडूचा स्वभाव वेगळा असतो आणि त्याच्या स्वभावानुसार ही अँझायटी, ही चिंता ही त्या खेळाडूची वेगळी असू शकते. पण ही प्रत्येकाला असतं. पण मग ती चांगल्या प्रकारे असते. आपण युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस आपण शिकलो. तर ती चांगल्या प्रकारची असेल तर गोष्ट वेगळी आहे. मग ती तुम्हाला चांगलं परफॉर्म करायला मदत करते. बरोबर? पण ती अति वाढली तर ती तुमचा परफॉर्मन्स बिघडवू शकते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या दूर करण्याचं काम योगामुळे केलं जातं. भावनांचा समतोल राखण्यासाठी आणि त्याचं भावनांचं व्यवस्थापन चांगलं करण्यासाठी मदत होते, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर भावना आधी तुमच्या घरात काही घडलेलं आहे किंवा तुमचे इमोशन्स, तुमची आपण म्हणूया भावनिक आंदोलनं, एखादी गोष्ट वाईट घडली आणि तुम्हाला खेळायला जायचं, तर मग त्याचा परिणाम तुम्ही खेळावर होऊ द्यायचा का?
तर नाही, त्या भावनांचं मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे, की नाही आता माझ्यासाठी पूर्ण फोकस माझ्या खेळावरती असला पाहिजे. वर्षभर मी जी काही मेहनत केली आहे त्याचं चीज आता होणार आहे. तर हे जे आहे विज्ञानमय कोशानी म्हणजे विचार करून तुम्ही आपल्याला स्वतःच्या परफॉर्मन्स मध्ये तुम्ही सुधारणा घडवून आणायच्या आहेत. खेळाडूंची मानसिक पातळी योग्य राहते. म्हणजे काय, मानसिक, शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या पातळीवरती योग आपला काम करत असतो. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला उत्तर लिहाल त्यावेळेला हे सगळे शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजे, बरोबर, आणि त्याचे मुद्दे पुन्हा आले पाहिजे. आता आपण पंचकोशात्मक बघूया. आपण आधी सुद्धा प्रत्येक योगोपचार बघितला तर पंचकोशांवरती कसा परिणाम घडून येतो ते आपण बघणार आहोत. अन्नमय कोश योगाने पंचकोशांवर आणि एकूणच मनुष्याच्या व्यक्तिमत्वावर त्याचे सकारात्मक परिणाम सिद्ध झाले आहेत. हे गुण खेळाडूंमध्ये वाढवता येतात. आता मी ह्याच्यातलं वाचते आहे, ज्याच्यामध्ये समजावून सांगण्यासारखं असेल तिथे मी सांगेल, किंवा तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही विचारा. नाहीतर आपण हळूहळू, कारण बऱ्याचशा गोष्टी आधी समजावून झालेल्या आहेत. हे गुण खेळाडूंमध्ये वाढवता येतात. शारीरिक आणि जैविक स्तरावरती हे केवळ सांध्यांची ताकद आणि शक्ती सुधारत नाही, तर स्नायूंची लवचिकता देखील प्रदान करतात. म्हणजे नुसती त्याची ताकद, स्ट्रेंथ वाढवत नाही, तर त्याची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा वाढवतात, ती खेळासाठी आवश्यक असते. सहनशक्ती किंवा एन्ड्युरन्स पॉवर असते ना, ती तुमची वाढते त्याच्याने. वेदना सहन करण्याची पातळी, ज्याला थ्रेशोल्ड पातळी म्हटलं जातं, थ्रेशोल्ड लेवल म्हटलं जातं, तर कुठलाही वेदना सहन करण्याची पातळी तुमची जी आहे ती सुधारते. प्रतिकार शक्ती सुधारते. हार्मोनल संतुलन सुधारतं. हार्मोनल संतुलन कशामुळे सुधारतं? तुमच्या अंतर्गत सगळ्या ज्या काही ग्रंथी आहेत त्या चांगलं कार्य करायला लागल्या की बरोबर ते सुधारतं, आणि योगामुळे त्या ग्रंथींवरती आपण परिणाम घडून येतो, हे आपण बघितलेलं आहे. आता प्राणमय कोश योगामुळे श्वास घेण्याची क्षमता आणि श्वास धारण करण्याची क्षमता सुधारते. दोन्ही, श्वास जो घेतला जातो तो व्यवस्थित घेतला जातो, आणि घेतलेला श्वास तो धारण करणं, त्याची क्षमता तुमची सुधारते. श्वासावर जितकं तुमचं नियंत्रण चांगल्या प्रकारे असेल तितकंच तुमच्या मनावरती नियंत्रण असतं, बरोबर. हा श्लोक माहितीये ना, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. हा माहितीये ना श्लोक? माहितीये का? हट्टप्रदीपिकेमध्ये आहे हा श्लोक. माहित आहे का सगळ्यांना? आहात का सगळे? आहात का आहे कोणी? हा, माहित आहे पण पाठ नाही. ओके. चले वाते चलम चित्तम. मग मी सांगते, मला वाटलं माहित आहे म्हणून मी पूर्ण लिहिला नाही. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. आता याचा आपला वात म्हणजे वारा, बरोबर. तर आपल्या श्वासाला म्हणजे वाऱ्याची उपमा दिलेली आहे, बरोबर, की वारा ज्या वेळेला जसा वाहतो तसं आपलं मन आहे. चले म्हणजे चालतो, म्हणजे काय, वाहतो. की वारा कसा चंचल आहे ना, तसं आपलं मन आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. आणि तो जर निश्चल म्हणजे तो शांत झाला, तो कसा शांत होतो, तर तो शांत झाला तर आपलं मन सुद्धा शांत होतं. लक्षात आलंय? म्हणजे श्वासाची, आता आपण वाऱ्याचा जर आपल्या शरीराशी संबंध केला हवेचा, तर तो श्वासामार्फत आहे, बरोबर. हवेचा संबंध आपण शरीराशी जर आपण घेतला तर तो कसा येतो, आपण श्वास घेतो ना, हो की नाही. तर आपण श्वासावरती थोडक्यात नियंत्रण आणलं तर आपल्या मनावरती नियंत्रण आणता येतं, हा त्याचा अर्थ आहे. पुढचा श्लोक असा आहे, योगी स्थाणुत्व मापनोती ततो वायू निरोधयेत. म्हणजे योगी, म्हणजे म्हणून योगी लोक त्याचा निरोध करतात. तर श्वासावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला नाही, मनावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला श्वासावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. श्वासावर जितकं नियंत्रण तितकं तुमचं मनावरती नियंत्रण, बरोबर. आता तुमचं टायडल व्हॉल्यूम वाढतं. सामान्य श्वासोच्छवासात, आता टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, की सामान्य श्वासोच्छवासाच्या वेळी फुफ्फुसात किंवा
फुफ्फुसाच्या आत किंवा बाहेर जाणाऱ्या हवेचं प्रमाण. आता टाईड म्हणजे काय? इंग्लिशमध्ये टाईड याचा अर्थ काय आहे? भरती. बरोबर? भरती ओहोटी असते समुद्राची, माहित आहे ना? ज्या वेळेला पाणी वाढतं त्यावेळेला भरती म्हटलं जातं आणि पाणी कमी होतं त्यावेळेला ओहोटी म्हटलं जातं. हे शब्द माहित आहेत ना तुम्हाला? भरती, हो ओहोटी. हो. मग तशाच प्रकारे आपला श्वासाची गती सुद्धा कमी जास्त होत असते की नाही? श्वास घेतो, सोडतो, आतली हवा कमी जास्त होत असते की नाही? तर आपलं जे नॉर्मल ब्रिदिंग असतं, श्वास घेतोय, सोडतोय, म्हणजे आता तुम्ही बसलेला आहात आणि तुमचं जे काही ब्रिदिंग श्वासोच्छ्वास चाललेला आहे, तर आत येणारी हवा आणि बाहेर जाणारी हवा त्याचं जे काही प्रमाण आहे ना, त्याला टायडल व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. आणि निरोगी तरुण माणसामध्ये 500 ml हवा तुम्ही नॉर्मली टायडल व्हॉल्यूम आहे असं म्हटलं जातं. तर ते जे प्रमाण आहे म्हणजे श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं, ते तुमचं वाढतं. म्हणजे 500 ml नाही, तुम्ही जास्त कपॅसिटीनी घेऊ शकता. आता थोडक्यात मला सांगायचं असेल तर तुम्ही योग मार्गात आलात किंवा योग साधना सुरू केली, त्या दिवशीचा पहिल्या दिवशीचा क्षण आणि आता समजा तुमची किती वर्ष, किती महिने किंवा किती दिवस जी काही साधना असेल, आत्ताचा तुमचा श्वास घेण्याची तुमची कपॅसिटी याच्यामध्ये नक्की फरक आहे? आहे की नाही? आहे का? आहे आहे. आहे ना? मग ती म्हणजे काय? तुमची टायडल व्हॉल्यूम वाढलाय. श्वास घेण्याची, सोडण्याची क्षमता तुमची वाढलीये. ओम म्हणताना तुम्ही जास्त हवा आत घेऊ शकता आणि घेतलेली हवा मकार करेस तोपर्यंत जास्त वेळ सोडू शकता. बरोबर आहे की नाही? म्हणजेच त्याला आपण हे मला फक्त मी उदाहरण दिलं, पण टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय? नॉर्मल श्वास आत घेता आणि सोडता, तर ते जे हवेचं प्रमाण आहे त्याला टायडल व्हॉल्यूम म्हटलं जातं आणि ते 500 ml इतकं असतं. आता व्हायटल कपॅसिटी वाढते. आता व्हायटल कपॅसिटी म्हणजे काय? की शक्य तितका श्वास खोल घेतल्यानंतर फुफ्फुसातून बाहेर काढता येणारी हवेची सर्वात मोठी मात्रा. म्हणजे काय? की तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं श्वास घ्या आतमध्ये एका वेळेला. आणि थोडक्यामध्ये समजा मेणबत्तीवर फुंकर मारायचे, तर मी केवढ्या जोरात मारेल? पोट आत जाईस तोपर्यंत तुम्ही जेवढी हवा बाहेर सोडाल ना, बरोबर, त्याला व्हायटल कपॅसिटी म्हटलं जातं. म्हणजे ती नेहमी नॉर्मल श्वास सोडतो त्याच्यापेक्षा जास्त असते की नाही? तुम्ही उदबत्तीवर फुंकर मारता तर एरवी तुम्ही श्वास सोडता त्याच्यापेक्षा जास्त हवा बाहेर सोडता ना तोंडातून. हे समजतं आहे का? हो हो मॅडम. बाकीच्यांना पण समजतं आहे का? हो हो मॅम. हो हो समज. ओके ओके. टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल हो श्वासोच्छवासाच्या वेळी तुम्ही हवा आत बाहेर करता त्याचं प्रमाण. आणि व्हायटल कपॅसिटी म्हणजे काय? की तुम्ही एकदा श्वास पूर्ण शक्य आहे तेवढा तुम्ही खोल श्वास घेतलाय आणि नंतर मग तुम्हाला जास्तीत जास्त हवा तुम्ही नाकातून, जेवढी जास्तीत जास्त हवा तुम्ही फुफ्फुसातून बाहेर सोडाल ना, तर त्याला त्यांनी व्हायटल कपॅसिटी असं म्हटलं जातं. तर ही तुमची जी कपॅसिटी आहे ती वाढते आणि तुम्हाला खेळामध्ये ह्या गोष्टीची श्वास वाढण्याची गरज असते ना, तुम्हाला जास्त वेळ तग धरून राहायचं असतं. श्वास धारण करण्याची तुमची क्षमता वाढते. म्हणजे काय? श्वास होल्ड करण्याची कपॅसिटी, श्वास धारण करण्याची क्षमता सुद्धा तुमची वाढते. मनोमय कोशावरती आपण हे खेळासाठी तुम्हाला काय काय परिणाम घडून येतात ते सगळे आपण आता याच्यामध्ये, आता हेच तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला इतरही रोगांवरती किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेला मनोमय कोशाचा विचार कराल तेव्हा तुम्हाला ह्याही गोष्टी सगळ्या तुम्हाला बरोबर लागू पडतील आणि लक्षात ठेवल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता पण येईल. आता मनोमय कोशामध्ये मानसिक आणि भावनिक पातळीवरती तुम्हाला मनोमय कोशावरती सुधारणा झालेली दिसते. एकाग्रतेच्या शक्तीवरती खूप सकारात्मक प्रभाव दिसतो. तुमची एकाग्रता वाढते. तुमची मेमरी, बौद्धिक पातळी तुमची स्मृती, मेमरी सुधारते. सुधारित व चिरस्थायी भावनिक संतुलन म्हणजे तुमचं जे इमोशन, भावनिक पातळी तुमची जी आहे तर ती सुधारते आणि नुसती सुधारत नाही
तर ते टिकवून ठेवण्याचं काम, त्याच्यात संतुलन, बॅलन्स ठेवण्याचं काम सुद्धा केलं जातं. नंतर प्रत्येक याच्यामध्ये मनाचा सहभाग, उपस्थिती नाही सहभाग हवं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जी आपण म्हणूया जाणीवेसह तुम्ही जी गोष्ट केली जाते ना, मनाचा सहभाग. कुठलंही काम करताना तुमचं मन तिथे असणं, नुसतं शरीर नाही. म्हणजे तुम्ही लेक्चर ऐकता आहात, चला एक ऑन केलं म्हणजे मी तिथे माझी प्रेझेंटी लागली आणि आहे मी इथे. पण तुमचं मन जर भरकटत असेल कुठेतरी, तर तुम्ही ते जे आत्ता काय काम करतात ते ऐकण्याचं चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. किंवा बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये गेल्यावर आपण लेबरसली काम करत असतो. पण मन कुठेतरी काल काय घडलं किंवा पुढे काय होणार आहे या चिंतेमध्ये असेल तर चांगलं काम आपलं होत नाही. तर तुमचं 100% तुम्ही देऊ शकता एखाद्या कामामध्ये तेव्हाच जेव्हा तुमचं मन सुद्धा त्या गोष्टीमध्ये असेल त्यावेळेला. तर हा मनाचा सहभाग हा वाढतो. आत्मविश्वास वाढतो. नंतर जिंकण्याचा आग्रह म्हणजे अर्ज टू विन म्हणजे एखादी गोष्ट मला जिंकायचीच आहे. तर ही ही जी तुमची इच्छा आहे ना, म्हणजे हा आग्रह म्हणजे दुराग्रह नाही म्हणता येणार. पण जी तुमची इच्छा आहे ना जिंकण्याची, ती तुमची वाढते. म्हणजे नैतिक पातळीवरती तुम्ही इंडिव्हिज्युअल पातळीवरती तुम्ही थोडेसे वर जाता, की तुम्ही खेळ खेळता आहात आणि ज्यावेळेला तुमची जिंकण्याची इच्छा असते, त्यावेळेला त्या दृष्टीने तुम्ही तुमचे प्रयत्न करता आणि मग त्या दृष्टीने शारीरिक प्रयत्न, मानसिक, भावनिक सगळे असतात. आता खेळ खेळायचा आहे, तर तेवढा वेळ तुम्हाला देता आला पाहिजे. मग खेळ खेळण्यासाठी शारीरिक क्षमता आत्ता माझी काय आहे आणि मला जर पुढे जायचंय, जिंकायचंय, तर मला किती वाढवायला पाहिजे, किती श्रम करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करता आणि त्या दृष्टीने तुमचे काय म्हणूया तुमची आचरण तुमचं व्हायला लागतं. विज्ञानमय कोश योग उत्तम बुद्धिमत्ता प्रदान करतो. त्यांना अधिक व्यवहारी किंवा कॅल्क्युलेटिव्ह बनवतो. खेळाबद्दल तुमचा इन्साइट आहे, जी दृष्टी आहे, तर ती तुमची अधिक चांगल्या प्रकारे म्हणजे व्हायला लागते. स्वतःच्या कमकुवतपणावर मात करणे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ह्या विचार करूनच मिळतात. म्हणजे आपण ज्याला तारतम्य भाव किंवा एखाद्या गोष्टींबद्दल हे बरोबर आहे का चूक आहे. तर मला हे अचीव्ह करायचंय, तर मी काय करायला पाहिजे? त्याच्या मागचा जो विचार आहे, तो विज्ञानमय कोशावरती होतो. किंवा एखाद्याला आपण सांगायचं असेल, तर आपण ज्याला समुपदेशन म्हणतो, तर ते विज्ञानमय कोशावरती केलं जातं. आता हे स्वतःचं स्वतः पण करू शकतो किंवा दुसरा सुद्धा तुम्हाला हेल्प करू शकतो. बरोबर? काउन्सिलिंग ज्याला म्हटलं जातं. स्वतःच्या कमकुवतपणावर मात करणे आणि स्वतःची स्ट्रेंथ सुधारणं. स्पर्ध्याच्या योजना आहेत त्या चांगल्या प्रमाणे समजून घेणं. म्हणजे आपण एखादा खेळ खेळतो आहोत, तर तुम्हाला या बौद्धिक पातळीवरतीच समजून घ्यायला लागतात, की तो नक्की पुढचा गेम कसा टाकणार आहे. आता एखादा बुद्धिबळासारखा गेम आहे, तर तो नेक्स्ट चाल कुठली करणार आहे, तर आपल्याला आता काय करायला पाहिजे किंवा दुसऱ्याही जे मैदानावरचे खेळ असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा की त्याच्या योजना कुठल्या असू शकतात, नंतर तो कुठल्या चाली खेळणार आहे, तर हे समजून घेता येतं. प्रतिस्पर्ध्याचा कमकुवतपणा कशात आहे आणि त्याची बलस्थानं कोणती आहेत, ही दोन्ही समजून घेण्यास मदत करता येतं. बरोबर? म्हणजे आपण एखादा गेम खेळतो त्यावेळेला असंच नसतं, की आपण चांगलंच वागायचं असं नसतं. म्हणजे वाईट नसतं वागायचं, पण दुसऱ्याचा जो कमकुवतपणा आहे, तर तो तुम्हाला लक्षात घ्यायला लागतो आणि त्याच्यावरती तुम्ही जोर मारून तुम्ही जिंकू शकता. बरोबर? तर त्या दोन्ही बलस्थानं पण तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्या विरुद्ध तुम्हाला कसं वागायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्याचा कमकुवतपणाचा फायदा कसा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला त्याचा उपयोग खेळामध्ये कसा करून घ्यायचा हेही तुम्हाला कळतं. दुसरी गोष्ट काय आहे, की देशभक्तीची भावना असते ना, ती तुमची वाढीला लागते. आता आपण एखादा टीव्हीवरती जरी एखादी जुनी मॅच जरी बघत असतो आणि आपल्या देशाचा एखादा खेळाडू जिंकला, जुनी मॅच बघतोय माहितीये, तरी जिंकला म्हटल्यावरती आपल्याला माझा देश जिंकला ही भावना नकळत आपण बघतो तरी सुद्धा येते. तर खेळाडूमध्ये ती निश्चित येतेच येते, की आपण देशासाठी खेळतो. बरोबर? म्हणजे आज आपला गेम हारला तर आपला देश हरणार आहे. तर ती एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि एक परफॉर्मन्स तुमचा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आध्यात्मिक दृष्ट्या योग खेळाडूला निस्वार्थी, कमी हिंसक आणि खरा खेळाडू बनवतो. समाधान मिळतं म्हणजे एखादा खेळ खेळल्यावरती समाधान मिळतं, एक आनंद मिळतो आणि हा जो आनंद आहे ना म्हणजे गोल केल्यावरचा आनंद, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एखादा खेळ खेळल्यावरती जो आनंद मिळतो, तर तो जिंकलं काय, हरलं काय याच्या पलीकडचा असतो आणि त्याला आपण आध्यात्मिक आनंद आपण म्हणू शकतो, की त्याची तुलना कशाशी सुद्धा होऊ शकत नाही.
आता आपण पंचकोशावरती बघितलं तर अष्टांग योगाचं जर ऍप्लिकेशन केलं म्हणजे तर आपण कशा प्रकारे होऊ शकतं ते बघूया. यमनियमांचा सराव खेळाडूला खरा खेळाडू आत्मा सचोटी आणि वचनबद्धता त्याला सुधारण्यास मदत करतं. खऱ्या खेळाडूला सचोटी वचनबद्धता याच्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करतं. म्हणजे तुम्ही एरवी जर तुम्ही नीट वागत असाल, यमनियमांचं पालन करत असाल, तर या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे तुम्ही वाईट वागणारच नाही. बरोबर? एखाद्याला आता यमनियमामधलं सगळंच तुम्हाला माहिती आहे, की अहिंसा, सत्य, अस्तेय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही एरवी सुद्धा जर अहिंसा याचं पालन करत असाल, तर तुम्ही हिंसा करायला जाणार नाही. दुसऱ्या खेळाडूला मुद्दामून दुखापत करायला जाणार नाही. बरोबर? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या अंगी येतात यमनियमांचं पालन करत असाल तर. आता तपस्या किंवा तप आता आपण तप ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला खेळाडूंच्या दृष्टीने कशामध्ये येऊ शकतं, तर सततचा सराव करणं. बरोबर? त्याच्यासाठी ते तप झालं. एखादा योगी तप करतो, त्यावेळेला तो काय करतो? ध्यानधारणेचा तो कंटिन्युअसली ध्यानधारणा करत असतो. ते त्याच्या दृष्टीने तप असतं किंवा शरीराला वेगवेगळ्या प्रकारे त्याची सहनशक्ती वाढवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तेच खेळामध्ये सहनशक्ती किंवा एन्ड्युरन्स पॉवर तुमची वाढवण्यासाठी किंवा वेदना सहन करण्याची पातळी मगाशी आपण बघितलं थ्रेशोल्ड लेव्हल किंवा दृढनिश्चय शक्ती किंवा डिटर्मिनेशन पॉवर तग धरण्याची क्षमता म्हणजे स्टॅमिना सुधारण्यास मदत करणं. म्हणजे खेळाडूसाठी तप काय झालं तर हे त्याचं तप झालं. बरोबर? ही सगळी त्याची जी खेळासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्याच्या वाढीस लागतात. म्हणजे अष्टांग योगामधला तप त्याचा जर सराव तुम्ही एरवी करत असाल तर तुमच्या ह्या गोष्टी आपोआप तुम्हाला साध्य होतात. स्व अध्ययन किंवा स्वाध्याय कौशल्य सुधारण्यास मदत करतं. आता खेळाडूंसाठी स्वाध्याय काय असू शकतो बरं? खेळाडूंसाठी स्वाध्याय काय असू शकतो? त्याची रोजची प्रॅक्टिस. त्याची रोजची प्रॅक्टिस. बरोबर आहे. की त्यांनी रोजची प्रॅक्टिस आणि कालच्या पेक्षा आजचा माझा खेळ कसा सुधारणार आहे, माझ्या काय चुका होत आहेत, तर त्या समजून घेऊन त्याच्यावरती काम करणं. म्हणजे नुसतं प्रॅक्टिस नाही, त्याच्यातलं ती अपग्रेड कशी होईल तुमची रोजची प्रॅक्टिस ते तुम्ही बघणं, त्याच्यावर विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि त्याच्यामुळे त्याचं जे स्किल आहे, त्याचं कौशल्य आहे, ते सुधारण्यास मदत होतं. ईश्वर प्रणिधान किंवा आत्मसमर्पण वृत्ती आहे तर ती तुमचा तणाव कमी करतं. स्ट्रेस लेवल आहे ती तुमची कमी करतं. बरोबर? एक एक साधी आपली ऍक्शन आपल्यामध्ये तणाव कमी करायला काम करतं. एक साधी गोष्ट योग करताना आपण करतो. तर ती कोणती असेल बरं? म्हणजे तुम्ही करता की नाही माहित नाही. आम्ही ज्यावेळेला साधना सुरू होते किंवा साधना संपते, त्यावेळेला ओंकारासमोर नमन मुद्रा करतो. नमन मुद्रा केली जाते. त्यावेळेला म्हणजे कमरेतून खाली वाकून आपण ओमला नमस्कार करतो. तर ही एक हां. खाली वाकून नमस्कार करतो. तर ही एक गोष्ट आहे ना, दिसायला खूप साधी आहे. पण हे तुम्हाला ना सरेंडर वृत्ती, आत्मसमर्पण वृत्ती आहे ना, ती तुम्हाला शिकवतं. रोजच्या जरी तुम्ही साधनेमध्ये त्याचा अंतर्भाव केला, तर तुम्हाला नक्की फरक कळेल. आपल्याकडे कमरेतून वाकून आपण दुसऱ्यांच्या पायाला लावून म्हणजे थोरा मोठ्यांच्या पायाला नमस्कार केला जातो, बरोबर? कमरेतून आपण वाकून त्याला नमस्कार करतो. हे काय आहे? हे समर्पण वृत्तीच आहे. ज्यांना इगो आहे ना, ती लोकं नाही वाकत. अहंकार आहे ना, ती लोकं नाही वाकत. म्हणजे ही छोट्या-छोट्या गोष्टी जरी तुम्ही बघितल्यात ना, तर तुमच्या लक्षात येतील, की नॉर्मल आपण ज्यावेळेला डे टू डे लाईफमध्ये आपण वागत असतो आणि त्या योगासनांमधून तुम्हाला करता येतात. मी इथे एक उल्लेख करीन. सांताक्रूजला योग इन्स्टिट्यूट आहे. खूप फार पूर्वी मुंबईमध्ये त्याची स्थापना 1918 साली का काहीतरी झालेली आहे. योगा इन्स्टिट्यूट स्वामी योगेंद्रजींचं आहे ते. तर त्यांच्या इन्स्टिट्यूटला भेट दिल्यावरती मला एक गोष्ट आढळली, की त्यांच्या आसनं करताना त्यांनी भाव सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्ही
आता जसं मी म्हंटल, तुम्ही खाली वागता त्यावेळेला तुमचा समर्पण भाव असतो आणि ज्यावेळेला तुम्ही वर उठता ना, म्हणजे भुजंगासनामध्ये तुम्ही वर येता किंवा कुठलीही गोष्ट खालून वर येतात त्यावेळेला तुमच्यामध्ये ऐश्वर्य भाव निर्माण होतो. म्हणजे तुमच्या नुसत्या कृतीचा परिणाम तुमच्या मनावरती कसा घडून येतो हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा काय म्हणूया फिनिक्स पक्षी राखेतून सुद्धा वर भरारी घेतो, बरोबर? काही नाहीये त्याच्यातून तो वर येतो. तर मग तीच वृत्ती आपल्यामध्ये जर आयुष्यामध्ये अशी परिस्थिती आली तर त्याच्यातून वर येण्याची वृत्ती या छोट्या छोट्या ऍक्शन मधून सुद्धा आपल्याला आपल्या अंगी येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. चला आपण पुढे जाऊया. आसन सरावामुळे स्नायूंची स्मरणशक्ती म्हणजे प्रत्येक स्नायूची एक मेमरी असते. तर ती वाढते. स्नायूचा टोन वाढतो, स्नायू ताण वाढतो, सांध्यांची ताकद आणि लवचिकता सुधारते. आता स्नायूंची स्मरणशक्ती जर मी थोडक्यात जर म्हटलं तर एखादी बाई पोळ्या करते रोज. महिनाभर ती महिना 2 महिने 6 महिने समजा आजारी आहे. ती उठली नाही बेडवरून आणि नंतर ती पोळ्या करायला गेली. 1-2 दिवस थोडंसं वेगळं वाटतं, पण तिला पोळ्या करता येतात ना बरोबर? पुन्हा सायकल चालवण्याची वेळ आली. तर सुरुवातीला थोडं अडनिळं वाटतं, पण नंतर तुम्ही सायकल चालवायला लागता बरोबर. बरोबर? तुमची ती मसल मेमरी तुमची जी आहे स्नायूंची, ती बरोबर तुम्हाला काम करायला उद्युक्त करतं. एखादा स्विमर आपण म्हणतो ना पाण्यात पडलं की पोहता येतं. एखादा स्विमर आहे, काही वर्ष त्यांनी साधना म्हणजे काही स्विमिंग नाही केलं. पण नंतर कधीतरी तो खूप वर्षांनी जर पाण्यामध्ये तो गेला, तर आपोआप त्याला स्विमिंग यायला लागतं. बरोबर? तर तुमच्या मसलमध्ये ती एक प्रकारची स्मरणशक्ती असते, मसल मेमरी असते, तर ती तुमची सुधारतं. संतुलित आसनांमुळे चेतापेशींचा समन्वय तुमचा सुधारतो. संतुलन करणारी जी काही आसनं असतात, बॅलन्सिंग आसनं असतात, तर त्याच्यामध्ये जो समन्वय आहे मज्जातंतूंचा, चेतापेशींचा तो सुधारतो. खेळाच्या दरम्यानमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी दुहेरीपणा आहे तो रद्द होतो नाही, नष्ट होतो. म्हणजे एखादा खेळ खेळताना मी हे करू का नको करू? ही जी अवस्था आहे, द्वंद्वाची अवस्था आहे ना, तर ती तुमची द्वंद्वाची अवस्था तुमची इथे आसनं केल्यामुळे नष्ट होते. पतंजलींनी म्हटलंय ना, "ततो द्वंद्वा नभिघातः" म्हटलेलं आहे. बरोबर? तर हे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये सुद्धा उपयोगाला येऊ शकतं. करू का नको करू ही अवस्था तुमची राहत नाही. निर्णय घेण्याची क्षमता आहे ती तुमची वाढते. प्राणायाम श्वासोच्छवासाची पद्धत वाढवते आणि शरीरावरील नियंत्रण मनावर हलवण्यास मदत करतो. सुधारित एकाग्रता किंवा धारणा जागरूकता वाढवण्यास आणि तुमच्या ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतं. शेवटी ध्येय साध्य करण्यास मदत करणं म्हणजे तुमची जर धारणा वाढवली असेल तर तुमचा अलर्टनेस वाढतो आणि तुमची जी एनर्जीची लेवल आहे ना तर ती पण आपोआप वाढते. मग तुमचा अलर्टनेस वाढला आणि तुमची ऊर्जेची पातळी वाढली तर तुम्हाला जे खेळामध्ये अंतिम ध्येय गाठायचंय ना तर ते तुम्हाला सहज साध्य होतं. आता योग निद्रा अरे एक मिनिट. आता योगनिद्रेसंबंधी सांगताना आपल्याला असं म्हणता येईल, की योगनिद्रेसंबंधी खूप सारी संशोधनं झालेली आहेत. तर संशोधनावर आधारित पुरावे खेळाडूंवर ध्यान आणि योगनिद्रेची कार्यक्षमता दर्शवतात. खूप सारी संशोधनं झालेली आहेत खेळाडूंवरती आणि ध्यान आणि योगनिद्रेचे त्यांची जी आत्ताची जी लेवल असेल, तर ती त्यांची वाढलेली दिसून येते. म्हणजे ही खूप रिलॅक्सिंग असते आणि तुमचं मन आहे ते केंद्रित करून आणतं आणि त्याच्यामुळे तुमच्या खेळामध्ये अनेक चमत्कार घडून येऊ शकतात. तुमच्या दडपलेल्या भावना किंवा ज्या नकारात्मक भावना आहेत त्याचे जे इम्प्रेशन्स आहेत नकारात्मक भावनांचे किंवा तुमच्या ज्या मनामध्ये दडपलेल्या भावना आहेत तर त्या तुमच्या काढून टाकतं. म्हणजे योगनिद्रेतून ते शक्य आहे की तुमच्या ज्या इमोशन्स ज्या दडलेल्या आहेत तुमच्या मनाच्या तळाशी आपण म्हणतो ना त्याची आपल्या मनाची उपमा कशी केलेली आहे की एक हिमनग जर म्हटला तर त्याचा एक हिमनग म्हणजे काय की हिम म्हणजे बर्फ, बर्फाचा डोंगर, पाण्यामधला बर्फाचा जो पर्वत, डोंगर नाही पर्वत जो म्हटला तर त्याचं वरचं टोक जे आपल्याला दिसतं ना तर ते 1 अष्टमांश असतं आणि 7 अष्टमांश भाग असतो त्याचा तो खाली असतो. म्हणजे मन ते तुम्हाला दिसतं वरचं आपण जे वागत असतो
ते वरचं एक अष्टमांश भाग आहे आणि जे दडपलेलं आतमध्ये जे आहे, जे आपल्यालाही माहित नाहीये, ते एवढा भाग तो खाली दडलेला आहे. आणि त्या एवढ्या दडलेल्या भागामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भावना तुम्हाला माहित नसलेल्या या जन्मीच्या आणि पूर्वजन्मीच्या सगळ्या त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. तर त्या तुमच्या काढून टाकण्याचं काम योगनिद्रेद्वारे केलं जातं. दडपलेल्या भावना आणि नकारात्मक इम्प्रेशन्स काढून टाकल्या जातात किंवा सुधारल्या जातात. लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि विजयासाठी योगनिद्रामध्ये दिलेले संकल्प यथार्थपणे साकार होतात. म्हणजे एखादं जे गोल आहे तर खेळामधलं ते तुम्हाला साध्य करायचंय, तुम्हाला विजय मिळवायचा आहे, तर तो विजय तुम्ही जर मिळवण्यासाठी योग्य प्रकारचे संकल्प जर नियमित तुम्ही निद्रेमध्ये घेतलेत, तर ते संकल्प साध्य आपोआप तशा तुमच्या त्याचा परिणाम मेंदूंच्या केंद्रांवरती होतो त्या संकल्पांचं आणि तशा प्रकारचे कृती तुमच्याकडून घडून येतात. आणि म्हणून म्हटलं जातं की योगनिद्रा तुमच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी योगनिद्रेचा उपयोग होतो. बरोबर. जर आपण असं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीसाठी योगनिद्रेचा अशा प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येईल. संघ किंवा गटावर काम करताना म्हणजे आपला एखादा गट ग्रुप असेल किंवा एखादा संघ असेल, तर त्या संघाची कामगिरी तुमची अनेक पटींनी वाढली. म्हणजे योगनिद्रेमध्ये तुम्ही जे संकल्प दिले किंवा जे काही केलं, तर ते तुम्हाला ती संघाची कामगिरी अनेक पटींनी वाढलेली दिसून आली. पराभवानंतरही योग्य दृष्टिकोन राखण्यास मदत करते आणि सकारात्मक वृत्तींचे पुनर्वसन करताना सहज मात करते. आता हे योगाबद्दल आहे, योगनिद्रेबद्दल नाही. आणि जखमेस प्रतिबंध करते, हे योगाबद्दलच आहे की पराभव पराभव आला तरी सुद्धा तुम्ही तुमचा एक योग्य दृष्टिकोन ठेवता की हा पराभव माझा का झाला बाबा, आमचं काय चुकलं, टीम म्हणून आपण पडलो का, की माझी वैयक्तिक कामगिरी खराब झाली, मग मी पुढे काय करायला पाहिजे. तर अशा दृष्टीने आपण विचार करतो आणि पुढे काय करायचं याचा विचार करून आपण आपल्याला मनावर म्हणजे मनावरती आपल्याला मात करता येते की पराभवानंतर जे काही दुःख आलेलं असतं ना, तर ते आपल्याला दुःख आपल्याला पचवता येतं आणि योगामुळे तुमच्या जखमा ज्या होतात इंजुरी साठी सुद्धा प्रतिबंध होऊ शकतो. आता हे आधी चर्चा केल्यामुळे व्यावसायिक खेळांमध्ये योगाचा उपयोग हा मनोरंजक पैलू म्हणजे आपण आधी म्हटलेले की खेळ आपल्याला मनोरंजनासाठी आहे, बरोबर. तर तो सुद्धा एक आपण पैलू इथे मानू शकतो की मनोरंजनासाठी आहे. हे आपण केलेलं आहे. मी जस्ट वाचते. दुखापतीपासून बचाव करण्याचे एक वाचलंय ना आपण हे? हो मॅडम. हे झालेलं आहे मला. नाही, हे नाही झालेलं. हे त्याच्यात एक ऍडिशन एक तुम्हाला प्रश्न येतो. ते मी आधी तुम्हाला डिस्क्राईब केलेलं आहे. दुखापती कशा होतात आणि कशा नाही होत. पण म्हणजे दुखापतींपासून बचाव करण्यासाठी योग कसा तुम्हाला उपयोगाला पडतो वगैरे असे प्रश्न येतात. तर एक त्याच्यात हे ऍडिशनल पॉइंट आहेत. मी जस्ट वाचते. कदाचित रिपिटेशन पण येईल याच्यामध्ये. जखमा बरा करण्यासाठी उपचारात्मक पद्धत म्हणून किंवा दुखापत हा म्हणून योगाचा उपयोग होऊ शकतो. दुखापत हा कोणत्याही खेळाचा अटळ भाग असतो. दुखापतीमुळे खेळाडूला दिलेल्या कार्यक्रमामध्ये त्याचा किंवा तिचा सहभाग गमावण्याची भीती असते. म्हणजे जर दुखापत झाली तर आपण त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये सामील होऊ शकणार नाही अशी खेळाडूला भीती असते. गंभीर स्वरूपाच्या दुखापतीमुळे खेळाडूंचे खेळाडूंचे करिअरही संपुष्टात येऊ शकते. माझी एक इंग्लिश पीपीटी होती, त्याचं मी ट्रान्सलेशन केलं, त्यामुळे हे फारच वाईट ट्रान्सलेशन इथे आलेलं आहे. करिअर संपुष्टात येऊ शकतं. जवळजवळ सर्व खेळांमध्ये जोरदार हालचालींचा समावेश असतो. जोरदार हालचालींमुळे स्नायू लहान होतात. आपण बघितलं शॉर्टनिंग होतात, शॉर्ट होतात स्नायू. आणि काय परिणाम होतो दुसरा, की एक तर शॉर्ट होतात आणि दुसरं म्हणजे ते कडक आणि घट्ट होतात. हा कडकपणा किंवा घट्टपणा त्यांना ओढण्यास किंवा ताणण्यास अधिक संवेदनक्षम बनतो. म्हणजे कडकपणा आल्यामुळे स्नायू त्याला ते दुखापत होते, म्हणजे त्याला त्रास होतो. सॉरी, एक मिनिट.
आणि त्यामुळे जखम होण्याची क्षमता असते. म्हणजे स्नायू घट्ट झाला, स्नायू जर घट्ट झालेला आहे म्हणजे माझा हा स्नायू घट्ट झालाय तर मला हा हात सरळ करता येणार नाहीये, बरोबर. मग मी जर हात सरळ करायचा, मला असा स्ट्रोक मारायचा आहे, तर मला इथे दुखापत होऊ शकते. तो जास्त घट्टपणा असेल तर मी एकदम मारायला गेले तर इथे मला त्रास होऊ शकतो आणि जखम पण होऊ शकते. आता याच्यामध्ये म्हणजे ज्या जनरल जखमा त्यांचा समावेश आहे. सामान्यपणे आपल्याला कुठल्या कुठल्या जखमा होऊ शकतात, तर हॅमस्ट्रिंग मसलचे स्नायू तुमचे दुखावले जाऊ जाऊ शकतात. पोटरीनचे स्नायू दुखावले जाऊ शकतात. घोटा, अँकल जॉइंट, मांडीचा सांधा, नंतर पटेलार स्नायू किंवा सांधे. पटेला म्हणजे काय, की गुडघ्याची जी वाटी असते की नाही, तर गुडघ्याची वाटी तिकडचे जे त्या गुडघ्याच्या वाटीला आपली 2 हाड आहेत, वरचं एक हाड आणि खालचं एक हाड पायाचं, बरोबर. त्या 2 हाडांना मध्यभागी दोऱ्यांनी बांधून ठेवलेलं आहे, बरोबर. 2 काड्या अशा एकमेकांना चिकटून राहू शकतील का? नाही राहू शकणार. त्या 2 काड्या आपल्याला दोरींनी बांधून ठेवल्या तर आपण त्यांना असे वळवू शकतो, बरोबर. आणि हा जो जोडलेला भाग आहे त्याच्यावरती एक वाटी आहे, तर त्याला पटेला म्हटलं जातं. तर तिथले जे स्नायू जे त्यांना बांधून ठेवणारे जे काही स्नायू आहेत किंवा तर त्यांना तिथे दुखापत होऊ शकते. तर त्याच्यासाठी काय स्ट्रेचिंग तुम्हाला आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही फिजिओलॉजिस्ट किंवा संशोधनं झाली त्याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. अमेरिकन फिजिओलॉजिस्ट डॉक्टर हर्बर्ट डी ब्रिज म्हणतात, इजा टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय, स्ट्रेचिंग, स्नायूचं स्ट्रेचिंग. दुसरे फिजिओलॉजिस्ट बॉब बाउमन म्हणतात की आजच्या खेळात स्ट्रेचिंग हा ही सर्वात महत्वाची आहे आणि ती दुखापतीची प्रतिबंधक आहे. टिम डेव्ही असं सुचवतो की स्ट्रेचिंग स्नायूंना खेचण्यास प्रतिबंध करतं. म्हणजे आपण जे म्हटलेलं आहे की स्ट्रेचिंग केल्याने आपल्याला फायदा काय होऊ शकतो, त्याच्यावर ह्या सगळ्या लोकांनी खूप सारं काम करून ठेवलंय आणि खूप त्यांनी संशोधनाने हे सांगितलेलं आहे. प्रख्यात बॉक्सर मोहम्मद अली 45 मिनिटांचा त्याचा स्ट्रेचिंगचा कार्यक्रम असायचा. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे रोज तो स्ट्रेचिंग करायचा. 45 मिनिट स्ट्रेचिंग त्याचा अगदी असायचं. आता योगासनांचे महत्व त्यांनी सांगितलेलं केवळ दुखापती टाळण्यासाठीच नव्हे तर एकूण कामगिरी सुधारण्यासाठी वॉर्मअप तुमचा आवश्यक आहे. वॉर्मअपचा वेळ हळूहळू वाढतो आणि स्नायूंना तो समायोजित होण्यासाठी तो आवश्यक वेळ देतो. कोऑर्डिनेशन जे काही केलं जातं तर हळूहळू तुमचं कोऑर्डिनेशन केलं जातं. योगासन हे गतिमान नसलेले असतात. आपण बघितलं योगासनाच्या हालचाली ह्या गतिमान नसतात, बरोबर. आणि त्यात स्नायूंचे प्रगतिशील ताणणे समाविष्ट असते. प्रगतिशील ताणणे त्याला आपण काय बघितलं होतं की नाही, हा मुद्दा आपण बघितला होता. हात माझा असा आहे तर मी अजून थोडा पुढे ताणलं गेलेलं आहे. योगासनांमुळे हे शक्य होतं. आपण मागच्या वेळेला हे विस्ताराने बघितलं होतं. तर योगामुळे योगासनामध्ये हे शक्य असतं, त्यामुळे त्याचा उपयोग आपण खेळामध्ये करून घेऊ शकतो. योगासने स्वतःच्या कमाल मर्यादेसह केली जातात. यथाशक्ती आपण प्रत्येकाची जेवढी ताकद आहे किंवा त्याची क्षमता आहे त्याच्यानुसारच योगासन आपण करतो. शरीरातील स्नायू जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत ताणणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, अंतिम स्थिती गाठणे नाही. योगासनांमध्ये ह्या गोष्टी योगासनांच्या आपल्याला माहित आहे की एक आदर्श स्थिती असते आणि एक अंतिम स्थिती. हा फरक तुम्हाला माहित आहे का, आदर्श स्थिती आणि अंतिम स्थितीतला योगासनांमधला? सगळ्यांना माहित आहे का? नसेल माहिती तर मी सांगते. योगासनांमधली आदर्श स्थिती आणि योगासनांमधली अंतिम स्थिती हा फरक माहित आहे का? सांगा मॅडम तुम्ही. ओके. आता समजा एखादं एक पोस्टर मी लावलंय आसनाचं. तर त्या आसनामध्ये पर्वतासन, आपण साधं आसन घेऊया, पर्वतासन. एक सुंदर पोस्टर लावलेलं आहे की ज्याच्यामध्ये खूप छान पैकी पद्मासन घातलेलं आहे. ताठ तो माणूस बसलेला आहे. त्याचे हात एकदम असे सुंदर वर झालेले आहेत आणि हाताचे पंजे जोडलेले, दंड कानाला आहेत. परफेक्ट, ज्याला आपण परफेक्ट म्हणू शकू ना, तर ते परफेक्ट
जो प्रकार ज्याच्यामध्ये येतो, तर ती तुमची आदर्श स्थिती झाली. पण आता जर माझा हात वरच होत नाही, मला डायबिटीस आहे, मला हात वरच होत नाहीये, तर माझा हात एवढाच होतो. बरोबर? एवढाच होतोय. हा होतोय वर, हा होत नाही. तर मी एवढाच जर केलं, तर ही माझी अंतिम स्थिती झाली. माझी अंतिम स्थिती झाली. आणि जर मी असं केलं, तर ही माझी आदर्श स्थिती, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही परफेक्ट करता, ती तुमची आदर्श स्थिती असते. आणि खूप जणांचा अट्टाहास असतो, की मला आजच ती परफेक्ट स्थिती, आदर्श स्थिती जमली पाहिजे. पण असं नसतं. तुम्ही रोज यथाशक्ती तुम्ही जर करत राहिलात, तर तुमचे स्नायू, तुमचे सांधे लूज व्हायला लागतात आणि तुमची अंतिम स्थितीमध्ये रोजची बदल होत जातात आणि पहिल्यापेक्षा तुम्ही चांगल्या रीतीने करत जाता आणि तुमच्या आदर्श स्थितीपर्यंत तुम्ही पोहोचता. हा फरक कळला तुम्हाला? हो मॅडम. परफेक्ट म्हणजे तुमची आदर्श स्थिती आणि तुमच्या क्षमतेनुसार जी तुम्ही करता ती तुमची अंतिम स्थिती येणार. ओके. सरावातील सातत्य आणि समर्पण आपोआप अंतिम स्थानावर तुम्हाला पोहोचवतं. म्हणजे तुम्ही जर रोज तुम्ही सराव करत असाल आणि तुमचं डेडिकेशन असेल त्या खेळाप्रती, तर तुम्ही आपोआप तुम्हाला तुमचं उद्दिष्ट गाठायला मदत होते. त्याच्यामुळे काय होतं, खेळामुळे तुमची स्नायूची नाही योगामुळे स्नायूंची स्मरणशक्ती विकसित होते. आपण म्हटलं की प्रत्येक स्नायूची एक मेमरी असते, मसल मेमरी, तर ती तुमची विकसित होते. स्ट्रेचिंग साठी आता उपयुक्त आसनं कुठली आहेत, तर पादहस्तासन किंवा हस्तपादासन, पश्चिमोत्तानासन, उग्रासन, हलासन, आपण ज्या वेळेला आपण अँकल जॉईंटचा आपण एक्सरसाइज करतो, तर तुम्ही श्वासासह कुठलाही जर एक्सरसाइज केला तर तो तुम्हाला जास्त उपयुक्त ठरतो. अँकल श्वास घेणं आणि सोडण्यासकट जर केला तर. साइडवर्ड बेंडिंग, बाजूला वाकणं, पर्वतासन, चक्की चालन, ऊर्ध्व जानुशिरासन, सूर्य नमस्कार, सांधे आणि स्नायूंसाठी असलेल्या सूक्ष्म व्यायाम. एकूणच सगळे जे सूक्ष्म व्यायाम आहेत ना, ते तुम्ही लक्षात घ्या. साइडवर्ड बेंडिंग, अपवर्ड म्हणजे अपवर्ड स्ट्रेचिंग, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हातांसाठी बोट स्ट्रेचिंग, दुमडलेली मनगट, तळवे वर खाली, हे सगळं तेच आहे. कोपरं उलगडणं म्हणजे दुमडणं किंवा वक्षस्थल शक्ती विकासक किंवा खांदे वर खाली करणं. पायाची बोट आपण अशी बंद करतो, उघडतो. घोटे आपण पुढे मागे करतो किंवा गोल फिरवतो किंवा गुडघा. आणि मला एक सांगा, हे माहित आहे का की गुडघ्याच्या वाटीचा जो व्यायाम आहे तो तुम्हाला माहित आहे का? जे नॉर्मली फिजिओथेरपिस्ट असतात ना, तर तुमचे गुडघे दुखायला लागले की तो व्यायाम सांगतात, तर तो तुम्हाला माहित आहे का? गुडघ्यांच्या गुडघ्यांसाठीच ना हा, गुडघ्यांच्या वाटीचा केला जातो. स्ट्रेचिंग. कसं सांगा मला? मॅडम, गुडघ्याच्या वाट्या आतमध्ये खेचायच्या आणि हळूहळू रिलीज करायचं. बरोबर. गुडघ्यांच्या वाट्या म्हणजे आपण पाय खाली दाबतो की नाही, मांड्याचं म्हणजे थोडक्यामध्ये 2 मांड्यांमध्ये मी उशी धरली आहे आणि त्या उशीला मी दाबल्यावरती जी गुडघ्यांची स्थिती होईल ना, उशीला दाबलं तर ते गुडघे कसे गुडघ्याच्या वाट्या खाली जातात. बरोबर, खाली दाबल्या जातात आणि मग नंतर हळूहळू त्या सोडायच्या. किंवा गुडघ्यांच्या वाट्या दाबलेल्या स्थितीमध्ये तुम्ही पावलं पुढे मागे पण करू शकता. बरोबर, तो पण एक व्यायाम केला जातो. तर अशा प्रकारे त्या आणि गुडघ्यांच्या वाट्या सरकवण्याचा एक व्यायाम असतो. म्हणजे ही जर गुडघ्याची वाटी इथे मध्ये आहे, समजा ही वाटी आहे, तर हिला अंगठ्याने इकडे सरकवायचं, एका बोटाने इकडे सरकवायचं. तुम्ही बसल्या जागी करून बघू शकता. तुमचे पाय फक्त रिलॅक्स पाहिजे, तुमचे स्नायू एकदम शिथिल पाहिजे, दोन्ही पाय. आणि गुडघ्याची वाटी अशी सरकवू शकता, पुढे मागे सरकवू शकता, परत ती गोलाकार म्हणजे अर्ध गोलाकार इकडून सरकवली की इकडे असं असं सरकवायची. ज्यांचे गुडघ्यांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत, ती अशी चिकटलेली असते, ती सरकत नाही पटकन. खालच्या स्नायूंना ती कुर्चेला ती चिकटलेली असते, कारण मधल्या कुर्चेचं घर्षण झालेलं असतं किंवा अशा प्रकारे. तर नॉर्मली तुम्ही जर हा रोजच्या सगळ्यांनी रोज याचा सराव केला तर
गुडघ्यांचं आरोग्य हे चांगलं राहू शकतं. ओके. घोट्याचं फिरवणं, गुडघा वाकवणं, फोल्ड करायचा आणि सरळ करायचा किंवा गुडघे घट्ट करणे. बेंड स्ट्रेच ट्विस्ट म्हणजे मेरुदंड वक्रासन हा जो काही व्यायाम आहे तो, की ज्याच्यामध्ये बेंडिंग केलं जातं, स्ट्रेचिंग केलं जातं आणि ट्विस्टिंग केलं जातं. 3 गोष्टी एका वेळेला असतात मेरुदंड वक्रासन मध्ये. हे बिहार योगच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळेल. किंवा हाफ फुलपाखरू, हाफ बटरफ्लाय किंवा फुल बटरफ्लाय पोज. नंतर मानेसाठी मानेची वर खाली सगळ्या बाजूंना हालचाल, मान गोल फिरवणं किंवा ब्रह्ममुद्रा या सगळ्या आहेत. आता स्विमिंग, आता आपण स्पेशल केसेस जर स्विमिंग किंवा डायव्हिंगच्या बघितल्या तर आता त्याच्यामध्ये काय काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया. स्पॅनिश कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पेड्रो डी विन्सेनले यांनी डायव्हिंग आणि पोहणं यावर आकर्षक माहितीपट, आपण मग आधीच्या नोट्स मध्ये पण यांचं नाव बघितलं होतं. तर त्यांनी एक आदर्श माहितीपट तयार केला होता. गोताखोर म्हणजे जे अगदी पाण्याच्या खालीच राहतात त्यांना गोताखोर म्हटलं जातं, डायव्हर म्हटलं जातं. आणि जलतरणपटूंसाठी योग्य श्वासोच्छवासाच्या पद्धतींची आवश्यकता दर्शवली. श्वास नियंत्रण आणि इतर योगिक तंत्रांच्या प्रशिक्षणाची त्यांनी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ती कशी काय काय दिलेलं आहे की कपालभाती बद्दल सांगितलेलं आहे, उडियान किंवा उडियान बंध, याच्यानंतर हे तुम्हाला रिलॅक्स करतं. या तंत्रांनी कमी ऑक्सिजन उपलब्ध असतानाही कामगिरी करायला तुम्हाला शिकवतं. आपण हे काल बघितलं होतं. लवचिक खांदा आणि नितंबांचा सांधा असलेला जलतरणपटू मर्यादित श्रेणीच्या जलतरणपटूंच्या तुलनेत अधिक पाणी पकडण्यास आणि खेचण्यास सक्षम असतो. तुमचा हाताचा खांदा आणि तुमचा जर पायाचा पेल्विक जॉईंट आपण ज्याला म्हणतो, शरीराला जिथे तुमचं मांडीचं हाड जोडलेलं गेलेलं आहे, तर तो तुमचा जर लूज असेल तर तुम्हाला त्याचा परिणाम ते अधिक पाणी खेचण्यामध्ये स्विमिंगला त्यांना उपयोगाला येतं. म्हणजे आपलं जे स्ट्रेचिंग आहे तर त्याचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो. नंतर पाण्याखाली जो मसल स्पाझम येतो, हे मसल स्पाझमचं स्नायू उबळ हे ट्रान्सलेशन आलेलं आहे. तर मसल स्पाझम पाण्याखाली होतं तर त्या आसनांचा फायदा तो टाळण्यासाठी होऊ शकतो. नंतर सातत्यपूर्ण योगाभ्यासातून जलतरणपटू शरीराला वेगाने पुढे जाण्यासाठी उत्तम संतुलन आणि समन्वय साधतं. म्हणजे त्याचा वेग आहे तर तो त्याचा वाढतो आणि त्याच्यामध्ये त्याला संतुलन आणि समन्वय म्हणजे बॅलन्सिंग पण होतं आणि त्याचं कोऑर्डिनेशन, तुमच्या हालचालींचं कोऑर्डिनेशन तुमचं स्नायूंचं चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपण हे आता स्विमर आणि हे तुम्हाला आता का सांगितलंय माहितीये का? हे आपण कोणासाठी बघितलं? स्विमिंग आणि डायव्हिंग. प्रश्न अशा प्रकारचे येतात की म्हणजे हे स्विमर किंवा डायव्हर साठी योग कशा प्रकारे उपयोगात पडू शकेल, किंवा फुटबॉलपटूंसाठी कशा प्रकारे उपयोगात येईल, किंवा क्रिकेटपटूंसाठी कशा प्रकारे उपयोगात येऊ शकेल. तर साधारण तुम्ही विचार करायचा आहे की त्या खेळामध्ये कुठल्या हालचाली केल्या जातात. आता तुम्हाला साधारणपणे आपण माहिती पडले की अष्टांग योगातल्या किंवा पंचकोशांवर साधना दिल्यावरची शरीरावर काय काय परिणाम घडून येतात हे तुम्हाला साधारणपणे माहिती पडले, बरोबर. त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही त्या खेळामध्ये हालचालींसाठी किंवा दुखापती टाळण्यासाठी किंवा तुमचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवरती कशा प्रकारे करू शकाल, अशा प्रकारे विचार करून तुमचं उत्तर ते तयार होणार आहे. आता फुटबॉलमध्ये स्नायूंचा स्पाझम आहे तर तो खेळामध्ये विशेषतः फुटबॉल योगाद्वारे कमी करता येतो. मसल स्पाझम फुटबॉलमध्ये जास्त होऊ शकतं तर ते कमी करता येतं, आपण बघितलं. प्रगतिशील स्ट्रेचिंग ते खूप उपयुक्त ठरतं. सूक्ष्म व्यायामामुळे सांध्यांची दुखापत टाळता येते किंवा बरी करता येते. शीर्षासन, विपरीत करणी मुद्रा आणि सर्वांगासन यांसारख्या टॉप्सी टर्वी म्हणजे विपरीत स्थितीतले जे आसनं आहेत त्यांच्यामुळे व्हेरिकोज व्हेनच्या समस्या टाळण्यास किंवा बऱ्या होण्यास मदत होते. आता आपण विचार केला, फुटबॉल हा खेळ आहे, फुटबॉल पायाने खेळायचा आहे, बरोबर.
तुमची हालचाल वेगाने आहे तर तुम्हाला इंजुरी काय होऊ शकते, मसल स्पाझम होऊ शकतात, तुम्ही पडू शकता, बरोबर. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, एकमेकांना पाडणं याही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण मग ह्या ज्या सगळ्या दुखापती होतात तर त्या दुखापतींना बरं करण्यासाठी, सांध्यांचे व्यायाम बरे करण्यासाठी आणि तुम्हाला प्रगतिशील स्ट्रेचिंग हे अगदी लक्षात ठेवा, हे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे. आणि तुम्हाला व्हेरिकोज वेन सारखं उभं राहण्याचे जे खेळ असतील त्याच्यामध्ये विपरीत स्थितीतली आसनं तुम्हाला उपयोगात येतात. बॅलन्सिंगची आसनं मानसिक संतुलन राखण्यासाठी किंवा कोऑर्डिनेशन राखण्यासाठी तुम्हाला उपयोगाला येतात किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी उपयोगाला येतात. आता विशेष प्रकारचे ऍथलेटिक किंवा टेनिस खेळाडू असतील तर ऍथलेटिक्स आणि टेनिस पटूंना प्रचंड प्रमाणात धक्काबुक्की होते, स्नायू त्यांचे शॉर्ट होतात किंवा घट्ट होण्याचा अनुभव येतो. जर खेळाडूंना ते पुनर्संचयित करता आले नाहीत किंवा एक मिनिट तर हे जे तुमचे स्नायू आहेत तर ते पहिल्यासारखे पुन्हा झाले नाहीत किंवा लांब तुम्हाला करता आले नाहीत तर त्या स्नायूंचं असंतुलन होतं आणि तुमच्या ज्या दुखापती आहेत ना त्या वारंवार होतात. म्हणजे खेळ खेळताना तुमच्या स्नायूंचा जी ओरिजिनल तुमची जी काही आकार आहे तो तुम्हाला आणता आला नाही. स्नायू स्ट्रेच होतो त्यावेळेला तो लांबतो आणि नंतर तो पुन्हा पूर्ववत होतो. ही जी स्थिती आहे तर ही जर झाली नाही तर लवकर झाली नाही, म्हणजे कारण एखादा खेळाडू पटकन एक शॉट मारायचा आणि पुन्हा हात इकडे येतो, तर मी हात मारल्यानंतर तो पुन्हा जर इथपर्यंत लवकर आला नाही तर माझ्या या स्नायूंना दुखापत होऊ शकते. तर असे ऍथलेटिक किंवा टेनिस खेळाडूंच्या याच्यामध्ये होऊ शकतं. हे थोडं मराठीतलं ट्रान्सलेशन विचित्र झालंय. ओके, म्हणजे घट्ट जास्त वापरल्या जाणाऱ्या स्नायूंसह इतरही स्नायू घट्ट होत राहतात आणि कमी वापरलेले स्नायू कमकुवत होत राहतात. म्हणजे जर तुम्ही तसं जर तीच स्थिती तुमची कायम जर राहिली तर तुम्ही जे स्नायू जास्त वापरले जातात ना तर त्यांच्यावरती त्या स्नायूंचं खराब व्हायला लागतात आणि कमी वापरलेले स्नायू आहेत तर ते कमकुवत होतात, बरोबर. एखादा समजा मी उजव्या हातानेच काम करते तर काही दिवसांनी माझ्या लक्षात येतं की डावा हात मी वापरत नाहीये तर माझा डावा हात पटकन लवकर काम करत नाही. तीच गोष्ट तुमच्या स्नायूंच्या बाबतीत होते. जे स्नायू तुमचे वापरात येतात तर ते अति वापरामुळे ते खराब होऊ शकतात आणि न वापरल्यामुळे ते तुमचे कमकुवत राहू शकतात. ताण म्हणजे अरे हे काय झालं, आता जिम्नॅस्टिक हे काहीतरी चुकीचं ट्रान्सलेशन झालं. जिम्नॅस्टिक मध्ये कसं होऊ शकतं तर जिम्नॅस्टिकचे गेम्स असतात त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन आवश्यक असतं. तुम्ही कुठलेही जिम्नॅस्टिकचे खेळ बघितले तर तो इतका आधी शांत उभा असतो आणि मग नंतर म्हणजे समजा त्याला धावत जाऊन त्या फळीवरनं उडी मारायची तर तो आधी इतका शांत उभा असतो आणि नंतर एक जंप मारून त्याची सुरुवात होते. तर ती जी लय असते किंवा त्याचा जो ताल असतो खेळाचा तो त्याला मेंटेन ठेवण्यासाठी खूप साऱ्या कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता असते किंवा इतरही खेळांमध्ये. तर ती त्याची विचलित होऊ नये आणि त्याच्यासाठी योग त्याला म्हणजे सहाय्यकारी ठरतं आणि त्याच्यासाठी त्याला काय सहाय्यकारी ठरतं तर तुम्ही नियमित जर त्राटक केलं किंवा प्राणायाम जर तुम्ही नियमित करत असेल तो खेळाडू तर त्याचा फायदा होतो. कारण का त्राटक आपण म्हणतो ना फोकसिंग, तुमचं मन लक्ष एकाग्र करण्यासाठी त्राटकाचा उपयोग होत असतो आणि प्राणायामामुळे तुमच्या श्वासावर नियंत्रण येतं. श्वासावर नियंत्रण आलं की तुमच्या मनावरती नियंत्रण येतं आणि आपोआपच तुमचं फोकसिंग वाढतं. आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर श्वास तुमचा आपोआप तुमची लय हळू व्हायला लागते आणि मग तुमचं फोकसिंग वाढायला लागतं. ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि ही जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंना त्यांना उपयोगाला आणतं. आणि ज्या वेळेला सीझन नसतो, ऑफ सीझन सराव म्हणजे तुमच्या स्पर्धा नाहीयेत. ऑलिम्पिकचे खेळाडू 4 वर्षांनी एकदा येतं पण त्यांची तयारी 4 वर्ष चालू असते किंवा त्यांच्या ठराविक सीझन मध्ये येणाऱ्या स्पर्धा असतात. पण मग ज्या वेळेला स्पर्धा परीक्षा नसते त्यावेळेला ऑफ सीझन मध्ये त्यांना कसा फायदा होतो, सर्व खेळाडूंनी ऑफ सीझन किंवा स्लॅक पिरियड मध्ये म्हणजे जेव्हा नाहीये स्पर्धा त्या पिरियड मध्ये शारीरिक तंदुरुस्ती राखली पाहिजे आणि आपले जे काही स्नायू आहे तर त्यांना योग्य व्यायाम
देण्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करणं आवश्यक असतं. म्हणजे त्यांचा जो काही फॉर्म आहे खेळाचा तो मेंटेन करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी डॉक्टर एम.एल. घरोटे परवा कालच्या याच्यामध्ये आलेलं आपल्या आणि गांगुली यांनी सुधारित फिटनेस या पुस्तकामध्ये असं नमूद केलं आहे की योगाचा छोटा एक प्रोग्राम 1 महिनाभर जरी सुद्धा त्यांनी केला तर तो खेळाडूंची तंदुरुस्ती सुधारू शकतो. 1 महिनाभर त्यांनी खेळाडूंवरती प्रयोग केले आणि त्यांनी त्याच्यातून निष्कर्ष काढले की काही काळापुरतं जरी त्यांनी केलं तरी सुद्धा त्यांचा फिटनेस सुधारू शकतो. स्नायू आणि महत्वाच्या अवयवांना टोनिंग करण्याच्या योगाच्या कार्यक्षम पद्धती आरोग्य आणि त्यामुळे सामान्य फिटनेस राखण्यासाठी आदर्श ठरलेल्या आहेत. म्हणजे आपल्या ज्या काही योगाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामुळे तुमचा जनरल फिटनेस आहे तर तो आणि तुमचं आरोग्य म्हणजे या दोन्ही गोष्टी फिटनेस म्हणजे तुमच्या खेळासाठी ज्या आवश्यक गोष्टी त्या दृष्टीने आपण फिटनेस म्हणू शकतो आणि आरोग्य म्हणजे इन जनरल टोटल हेल्थ तुमची चांगली राहू शकते. ओके, हे आजचं संपलेलं आहे. हे थोडस काही सर मी स्टॉप करते शेअरिंग. हो मॅडम. याच्यातल्या काही मिस्टेक्स